रमा रमा रमा, काय हे घाणेरडे पक्षी कितीही वेळा अंगण धुवा त्यांचं शिटणं काही थांबतच नाही. आई काय करतेस तू? अगं या घाणेरड्या पक्ष्यांना हाकलते. अगं पण कबुतराचं घरट आहे ना ते, अंडी असतील पिल्लं असतील, आपण हात लावला तर त्यांची आई येणार नाही परत त्यांच्याकडे. तरीही त्यांची पिल्लं त्यांचं ऐकतात हो. आमच्याकडे उलटीच गत आहे. आमची पिल्लं आम्हालाच दिवसतात आणि तरी त्यांच्या मायेपोटी आम्ही इथे अडकून पडायचं. झालं तुझं बोलू? तुला मला जे काही बोलायचं ना ते सरळ सरळ बोल, फिरवून फिरवून नको. आणि जाता जाता त्या कबुतराच्या घरट्याची का वाट लावतेस? पण तुझ्या अंगणाचे ते वाट लावतात ते तुला दिसत नाहीये. तुला ना अनु कुणाला हुसकायचं आणि कुणाला जपायचं हे कळलं असताना तर आणि काय पाहिजे होतं. एवढं तर नक्कीच कळतं मला आई की पिल्लांना त्रास झाला तर आईला खूप वाईट वाटतं. राधाला दुखावलं कोणी तर मला सहन होणार नाही. मम्मा मम्मा. राधा राधा, अगं काय झालं बाळा? मम्मा तू आहेस ना ग? कोस आहे बाळा? काय झालं बाळा? तू असेल ना काय? हो बाळा, ऑफकोर्स आहे मी. काही झालं तरी मी आहे. चांगल्या वाईट प्रसंगात मी आहे राधा. राधा शांत हो राधा. काय झालं बाळा? आकाश जोशींकडून जावई बापूंना निरोप मिळाला वाटतं. मी आता भारतात राहत नाही. मला अमेरिकेत स्थायिक होऊन बरीच वर्षे झाली. अनामिका आणि माझ्यात आता कोणतेही संबंध नाहीत आणि ते ठेवण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. त्यामुळे मला संपर्क करण्याचा प्रयत्न करू नये. आकाश जोशी. काय झालं बाळा? हं? भांडण झालं कुणाशी? आजी काही बोलली का? आईचा राग आलाय? इथे हितेंची भांडण झालंय का राधा? काय झालं बाळा? काय झालं राधा? काय झालं राधा? खूप वाईट आहे ग बाबा. दुष्ट आहे, पावळट आहे, मूर्ख, बेअक्कल आहे, एक नंबरची. राधा काय झालं? नको घेऊ जवळ. ते नाही डिझर्व करत, सांगितलं ना. खूप वाईट मुलगी आहे मी. काय झालंय? तेच माझ्यावर प्रेमच नाहीये ग. मला काय होतंय, काय वाटतंय त्याला काही फरकच पडत नाहीये, काळजीच नाहीये माझी. भांडण झालंय त्यांची? ब्रेकअप झालाय का तुमचं? ते नाही केलं ग धड. म्हणजे? मी आज तिच्या घरी गेले होते. काय पाहिलं मी माहितीये? एक मुलगी आली होती त्याच्याकडे तिच्या फॅमिली बरोबर. त्या दोघांची एंगेजमेंट चालू होती. मम्मा, साखरपुडा,
राधा, इथे त्याची बॅग वाड्यात विसरला होता, ती द्यायला नील त्याच्या घरी गेला होता. तेव्हा त्याच्यातलं आणि त्याच्या पप्पांमधलं बोलणं त्याने ऐकलं. अगं हितेन, तो प्रेम करायचं फक्त नाटक करत होता मम्मा. तो पण त्याच्या बाबांसारखा दुटप्पी निघाला ग. तू सांगत होतीस मला तो नाहीये चांगला मुलगा ते. चित्रा मावशी सांगत होती, सौरभ सांगत होता. मीच कुणाचं नाही ऐकलं ना. मी काय अशी, मी का वाईट आहे इतकी? नाही ग बाळा, मग मी इथेसाठी कोण होते बाबा? त्याचं प्रेम होतं ना ग माझ्यावर. असं कसं घडलं तेच नाही कळते मला. माझ्याच बाबतीत का झालंय बाबा? कदाचित तुझे डोळे उघडावेत आणि यापुढे माणसांची चांगली पारख व्हावी म्हणून असं. छान माळवा. काय ग, तुझी सगळी कारस्थानं नेहमी फुसकाभरच असतात का? नाही काय नाही, मग जे काय करतेस ते नेहमी फसतच कसं? काय झालं? तू अनामिका आणि राधा या दोघींमध्ये जी आग लावली होतीस ना, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. दोघी तिथे घरी गळ्यात गळे घालून बसल्यात. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. काय मदत मागत नाहीये मी तुझी. फक्त हे लग्न तू 1 महिन्याकरता थांबव. मग पुढे काय करायचं ते दुसरी सोय मी बरोबर करते. ठेव. सरप्राइज ब्रेकअप पार्टी. ठीक आहे, तुझी फेवरेट ब्लॉन्ड रोस्ट अमेरिकानो. आणि हे काय? डबल चीज कॉर्न व्हेज बर्गर. ते म्हणजे हे हा आणि मी चौघे आलेत ब्रेकअप पार्टी करायला. ब्रेकअप पार्टी. ए हॅलो, तुला माहितीये ना माझ्याबरोबर आज काय झालंय ते? ए हॅलो, मला पण माहितीये काय घडलंय. मला माहितीये, पण मला हेही माहितीये की तू स्ट्रॉंग मुलगी आहेस. तू अशी रडकी मुलगी नाही आहेस. कशावर काय झालं? ब्रेकअप मुळे अशी खचून जायला तू रडकी मुलगी नाही आहेस. तू ते हे करशील, मूव्ह ऑन. एक मिनिट, मी रडकी नाहीच आहे. हा, पण आम्ही 3 वर्ष होतो या रिलेशनशिप मध्ये. नाही का वाईट वाटणार? नाही नाही काय नाही म्हणजे हितेन हुशार असता, प्रामाणिक असता, अगदी ग्रेट नाही, गेला बाजार आपल्या नील सारखा असता. म्हणजे चांगला मुलगा असता, संस्कारी असता तरी ठीक होतं. मी तर म्हणतो बरं झालं त्या हितेनचा खरा चेहरा या निमित्ताने तुझ्या समोर आला. नाही तर आयुष्यभर तो गंडवत राहिला असता आणि तू गंडत राहिली असतीस. तू सुटलीस, चांगलंच झालं. तू इतक्या सहजासहजी कसं म्हणू शकतोस यारे? तुझा ब्रेकअप तरी झालाय का त्याचं दुःख कळायला? नाही बाबा, माझं काही कधी ब्रेकअप वगैरे झालं नाही. म्हणजे मी या ब्रेकअप वाल्या जनरेशनच नाही. आमच्या वेळेस कसं होतं राधा, एक मुलगी आवडली की आवडली. आमच्या वेळेस लग्न व्हायची आणि ती टिकायची. त्यामुळे खरंच हे ब्रेकअप बिकअप हे तुमच्या जनरेशनला माहिती आहे, आमच्या जनरेशनला माहिती नाही. पण मला प्रेम कळत नाही असं नाही. नाहीतर काय, आपले सौरभ सर म्हणजे काय सौरभ सर काय? काय नाही,
हा काय म्हणतोय म्हणजे प्रेम, विरह, आपुलकी, भांडणं हे सगळं आमच्या वेळेस पण होतं हा. म्हणजे हे पिढ्यानपिढ्या सुरू आहे, सुरू होतं, सुरू आहे आणि सुरू राहणार. पण ते ब्रेकअप बिकअप काही मला कळत नाही. पण थोडक्यात काय, तुझं हे जे काही ब्रेकअप वगैरे झालंय ते चांगलं झालंय, सुटलीस तू, त्यामुळे पार्टी करूया. हितेन तुझ्यासाठी योग्य नव्हताच. नाहीतर काय, तू अभ्यासात हुशार आहेस, स्मार्ट आहेस, कॉन्फिडंट आहेस आणि दिसायला बरी आहेस. तुझ्यावर किती मुलं मरत असतील. अवस्था आहे काय सर? मी काय खोटं बोलतोय? अरे मी कधी म्हटलं तू खोटं बोलतोस? नाही म्हणाला नाहीत, पण पण काय? नाही पण काय? सांग ना, पण काय सांग तिला. नाही सांग, तू सांग. काय नाही, काय नाही हो. हे हा काय म्हणतोय की म्हणजे जे झालं ते चांगलं झालं, त्यामुळे आता तू हितेनचा फार विचार करू नकोस. तू ह्याचा विचार कर, या म्हणजे वस्तूंचा, खायच्या वस्तूंचा विचार कर आणि हे कर, ब्रेकअप पार्टी. ब्रेकअप पार्टी, ब्रेकअप पार्टी. येस. हॅपी हा ब्रेकअप पार्टी. बघ बाबा, चांगली आहे का? नीलने आणले. तुला थँक्यू म्हणू का नको तेच कळत नाहीये. म्हंटलंस तू ऑलरेडी. म्हणाले यार, पण अजूनही माझा विश्वासच बसत नाहीये. सतत त्या इमेजेस अशा डोळ्यासमोर येत आहेत माहितीये. हा माणूस इतका सेल्फिश कसा वागू शकतो? मला वाटायचं आमचं प्रेम होतं एकमेकांवर, पण मग हे प्रेम नसतं तर प्रेम काय असतं नक्की? ते बघ, तू जागा आहेस अजून? असंच जरा शतपावली करायला बाहेर पडलो होतो. पट्या काय नाही. अरे काय झालं, बोला. थँक्स. मला होकार दिल्यानंतर सुद्धा थँक्स म्हणून मला पर्क करताय. काही झालं की आपलं थँक्स. तू काही केलं नाहीस तरी थँक्स. माझ्या आयुष्यात असण्यासाठी, कायम माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये माझ्या पाठीशी असण्यासाठी. मी तुमच्या पाठीशी नाहीये मिस अनामिका. मी तुमच्या बाजूला आहे, तुमच्या बरोबर आहे. मी किती लकी आहे ना.
रमाई आणि सौरभ ही 2 माणसं माझ्या आयुष्यात कशी आली देव जाणे. हे मात्र खरं. बरं ऐका ना, राधा कशी आहे? राधा छान आहे, झोपली आहे. आईचा हात हातात घेऊन झोपण्यासारखं सुख नाही या जगात. तुला कसं कळलं ती माझा हात धरून झोपली? कळलं. एकतर राधा तुमच्या नजरेसमोर नसती तर तुम्ही इतक्या निवांतपणे माझ्याशी बोलूच शकला नसतात. आणि दबक्या आवाजात बोलताय म्हणजे ती झोपते किंवा झोपले इतपत कळतं मला. पट्या थांब, मी बाहेर येऊन बोलते. मम्मा ऐका ना, मी ठेवतो. हा वेळ तुम्हा दोघींचा आहे. आपण उद्या बोलूया. गुड नाईट. असाच अशी कायम कायम. अगदी तुम्ही स्वतःहून हाकललं तरीही. गुड नाईट. गुड नाईट. या मायलेकींना कावेरीच्या पद्धतीनंच शिस्त लावायला पाहिजे. आता बघा, उद्या येणारा दिवस तुमच्यासाठी कसा झोपा उडवणारा असेल ते. गुड मॉर्निंग. या. चला आवरा पटापट, एकत्र ऑफिसला जाऊया. मूड नाहीये ग, काहीच करायचा मूड नाही आज. प्लीज घराबाहेर पड, कामात स्वतःला बिझी कर, मन रमेल बाळा. हो ना ग मम्मा, तू पण नको जाऊस. थांब ना माझ्यासोबत प्लीज. राधे, आयुष्यात जेव्हा असं काहीतरी वाईट होतं ना, चॅलेंजिंग घडतं, तेव्हा आपण स्वतःचं नुकसान नाही करू ह्याचं बाळा. मला माहितीये तुला खूप वाईट वाटतंय, पण बरोबर याच्या उलट करायचं. जास्त जोमानं काम करायचं खरंच. उद्यापासून, आज नको ना प्लीज. ओके, मग मी खरंच आज सुट्टी घेते. आपण अख्खा दिवस एकत्र घालवू, आपण दंगा करू आणि खूप मस्ती करू, मज्जा करूया आपण. ओके? खरं? खरंच. थँक्स यार. तसंही किती दिवसात आपण डे आउट केला नव्हता आपला. चला आवरा पटकन, आवर आणि खाली ये. मी ऑफिसला फोन करून कळवते की आज मी येणार नाहीये. ओके? मी बघते, तू आवर, मी फोन करते ऑफिसला. नमस्कार. नमस्कार. दीक्षितांचं घर असं नाही हा? हो, मी ओळखलं नाही आपल्याला. कावेरी ताईंनी बोलवले नेहा. हो, ती आई माझी. मी एक या 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 आत या ना, या बसा. कसा झाला प्रवास? प्रवास उत्तम, पण तुमच्या या पुण्यात रिक्षा मिळत खूपच त्रास. अहो, ते नवखे लोक दिसले ना की असंच करतात रिक्षावाले. असो, तुम्हाला इतक्या तातडीने बोलवलं, काही त्रास नाही ना झाला? छे हो कावेरी ताई, कसला आलाय त्रास? आमच्या या सुरेशात मार्गी लावणा इतक्याच माझ्या डोक्यात असा. हा, आता त्यासाठी थोड्या चपला झिजवाव्या लागतातच. आई,
तुझी मैत्रीण आहेत काय? हा, मैत्रीण अशी नाही ग, पण आता बघू पुढे काय काय होतंय. मी पाणी आणते. राधा आणेल की, तू थांब. राधा, ए राधा. तशी आमची राधा फार गुणी आणि उत्साही मुलगी आहे हो. कॉलेजात तर मार्क मिळवायचीच, पण घर कामात सुद्धा मदत करते हो. मी आल्यापासून रोज नवनवीन पदार्थ करून खायला घालते मला. अहो पण असा काय तुमची नात? बोलवा तरी ती का? आवरत असेल होती. सकाळ झाली ना की ऑफिसला जायची गडबड असते. म्हणजे तशी ही नोकरी तात्पुरतीच आहे, सोडता येईल कधी. नोकरी कोण सोडत? आली